महापालिकेच्या निवडणुकीसाठी नागपुरातील नागरिकांनी गुरुवार 15 जानेवारीला मतदान केलं। गुरुवारी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला। यातील अनेक मतदारांना तब्बल 9 वर्षांनंतर बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी मतदान करण्याची संधी मिळाली। एकाच वेळी 4 उमेदवारांना मतदान करण्याचा अनुभव कसा होता याबाबत मतदारांशी संवाद साधला नेशन सिटी न्यूजच्या प्रतिनिधी रोहिणी सुखदेवे यांनी। महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि आता आपण बघितलं की मतदारांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि ते मतदान करण्यासाठी देखील इच्छुक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मतदान करताना काय विचार केलाय सर, काय विचार करून मतदान करणार आहे? प्रभागचा विकास व्हायचा यामुळे आपलं वोट द्यायचं। काय वाटतं आता मतदान करताय, महानगरपालिकेच्या 9 वर्षांनी निवडणुका होतात, काय सांगाल? हे खूप वेळ झालेला आहे, चुनावाला प्रशासकीय कारणामुळे झालेला आहे। करणार आहे, कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो, कुठला मुद्दा लक्षात घेऊन आपण मतदान करणार आहात? मतदान करणे म्हणजे सार्वजनिक आपल्या जे परिसरातील जी गंदगी आहे ती साफ झाली पाहिजे, जेणेकरून नळाला स्वच्छ पाणी येणे, कचऱ्याची गाडी वेळेवर आपल्या दारापर्यंत येणे आणि खास करून सार्वजनिक दवाखाने जे आहे ते व्यवस्थित सुरळीत झाले पाहिजे। आता मतदानच्या वेळेस आपल्याकडे जसं आम्हाला वोट द्या म्हणून येतात, त्यावेळेला फक्त दरवाजापर्यंत येतात, ते विचारायला येत नाही की आम्ही तुमची काय मदत करू शकतो। आता आपण रांगेमध्ये उभे आहात, कधीपासून आहात? वाटते का इथे की तुम्हाला व्यवस्था केली आहे तुमच्या? व्यवस्था तर यावेळी छान आहे, भरपूर आहे। मागच्या वेळेपेक्षा जास्त म्हणजे सुविधा यावेळी दिलेली आहे त्यांनी। मागच्या वेळेस फक्त एका ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 तास उभं राहावं लागत होतं, आता फक्त 10 मिनिटं झाले। काय सांगाल सर, आज मतदान लोकशाहीचा उत्सव म्हणून सगळे बघतात, तुम्ही काय सांगाल? फक्त देश हितासाठी बसतं, मतदान करायचं बघतं, काय नाही। काय सांगाल सर? डेव्हलपमेंट झाली पाहिजे, रस्ते सुधारले पाहिजेत आणि जे पण मनपाचे कार्यक्रम आहे कार्य आहे त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे। आज एक मतदान खूप महत्त्वाचं असतं, तुमचं व्यक्तिगत मत आणि तुमच्या व्यक्तिगत मतानुसार तुम्ही काय सांगाल? तेच परफेक्ट व्यक्तीला निवडून द्या, जेणेकरून आपलं देशाचा पण विकास होईल आणि आपल्या एरियाचा पण विकास होईल। 9 वर्षाचा कालावधी रखडला, त्यानंतर आता होतो आहे, काय वाटतं? खूप उशीर झाला, जेणेकरून 5 वर्षात झालं पाहिजे होतं, पण आता जे आहे ते ठीक आहे, आता होईल चांगलं झालं पाहिजे बस। काय सांगाल, आज मतदान करत आहात आणि 9 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होतो आहेत, काय सांगाल? जे आता जे आलं जे आहे दुरुस्त आहे, बस एवढंच म्हणू शकतो मी। आणि मेन म्हणजे माझा वोट टाकणं हा माझा अधिकार आहे आणि मी ते टाकणारच। आणि एवढंच आहे का बुवा जो माणूस जो चांगला निवडायचा हे आमचा अधिकार आहे आणि त्या हिशोबाने आम्ही वोटिंग करणार। आपल्या प्रभागासाठी कुठला मुद्दा आपण महत्त्वाचा ठेवला, व्यक्तिगत पर्सनल, की त्या मुद्द्यावर सर्वप्रथम पाण्याची समस्या, गटर लाईन, स्वच्छता तिथे असायला पाहिजे, कचऱ्याच्या गाड्या बरोबर यायला पाहिजे, हे आमचं प्रथम प्राधान्य राहील त्याला। नवीन मतदारांना काय आव्हान कराल? बस त्यांनी आपला विचार करूनच विचारपूर्वक वोट करा, कारण वोट त्यांचा अधिकार आहे, ते 5 वर्षांनी येते एक वेळ। हे काय सांगशील आहे, आज मतदान करतोय? यंग नेतृत्व यायचं आहे की सगळ्यांना मतदान करायला हवं आणि की मतदान गुप्त राहते, तर आता मी काय सांगू नाही, तुला काय वाटतं मतदानाचं महत्त्व तुझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी हे आहे की सुधारणा झाला पाहिजे, जसं काकांनी सांगितलं पाण्याची व्यवस्था, कचऱ्याच्या गाड्या वगैरे ते सगळं बरोबर यायला पाहिजे। आता काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, मतदान करायला जातात, कुठला मुद्दा तुम्हाला वाटतं महिला असताना की या मुद्द्याला लक्षात घेऊन तुम्ही मतदान करणार आहात? मतदान करणं हे सगळ्याच महिलांचा अधिकार आहे आणि जो योग्य व्यक्ती जो निवडून देणं आहे त्यासाठीच मतदान करायचा असतो, जो आपल्या परिसरातला जो आहे म्हणजे विचार करेल आणि आपल्या ज्या समस्या आहे त्या पूर्ण परिसरातल्या तो म्हणजे हे करून टाकेल, वरगळून टाकेल, सगळ्या समस्या त्यांनी हे करायला पाहिजे। तर त्यामुळे त्या मतदानाचा अधिकार ह्या सगळ्यांनीच करायला पाहिजे मतदान, आणि जो योग्य व्यक्ती निवडून आणायचं आहे हे त्यांच्यावरच आहे। आता तुम्ही मतदान करत आहात, अनेक वर्षांपासून मतदान नाही झाली, नेहमीप्रमाणे यंदा काही वेगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे? हो, यावेळेस 4 जे आहे त्यांच्यावर मतदान करायचं, 4 लोक जे आहे ते वेगळी व्यवस्था आहे ती त्यांच्यासाठी आणि ती खरंच खूप योग्य आहे। म्हणजे आपल्याला 4 व्यक्तींना मतं द्यायची आहे, ते आपल्या आवडीनुसार आपण कोणाला पण देऊ शकतो। आपण मतदान करून आलात, आतमध्ये कशी व्यवस्था होती? तुम्हाला 4 वेळा मतदान करायचं होतं, काय सांगाल? व्यवस्था बरोबर व्यवस्थित आहे, म्हणजे ज्या प्रकारे आधी सांगितलं गेलं होतं की 4 उमेदवार आहे, 4 मशीन्स आहे वेगवेगळ्या, तर व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे।
आपण जसं प्रभाग क्रमांक बघितला, जो नंबर मिळाला, प्रॉपर जे राहते सिस्टम ते सिस्टम इथे फॉलो केलं का? आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही ते केलं स्वतः? व्यवस्थित म्हणजे प्रॉपर इन्स्ट्रक्शन फॉलो केले गेले आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं आहे की 4 मशीन्स आहे तर तुम्हाला 4 वेळा बटन प्रेस करायचे. पण ऑलरेडी आम्ही जे इलेक्शन कॅम्पेनचं जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे ट्रायल सांगितलं होतं तर त्याच्यात आम्ही त्याच्या प्रकारे आम्ही अवेअर होतो आधीच त्याच्यात. मतदान केलेलं आहे, आता नवीन मतदार आहेत, त्या लोकांना काय आव्हान करेल? हेच की विकासासाठी वोट द्या, प्रभागामध्ये काहीतरी बदलाव हवा, नवीन चेहरे, युवा चेहरे, त्यांना जास्त काम करण्याची संधी दिली पाहिजे आपण आणि आपलं वोट हे योग्य त्या कॅन्डिडेटला देऊन आपला हक्क वाजवला पाहिजे. तर आता आपण जाणून घेतलेलं आहे की मतदान करायच्या अगोदर त्याची कशी पूर्वतयारी आहे, कुठल्या मुद्द्यांना घेऊन ते मतदान करणार आहेत आणि त्यानंतर आपण जाणून घेतलं की त्यांना व्यवस्था कशी मिळाली आणि तिथे गेल्यानंतर 4दा मतदान करायचं होतं ती प्रोसेस कशी त्यांनी केलेली आहे. सविस्तर आपण जाणून घेतलेलं आहे. नेशन सिटी न्यूजसाठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर.